आणि पुन्हा एकदा आपण शिवाजी पार्क मध्ये आलेलो आहे. आताच नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण झालेलं आहे आणि आता पुढचे वक्ते जे आहेत ते बोलतील, इकडे प्रमुख नेते जे आहेत ते बोलतील. दरम्यान पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय, मगाशी ज्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या त्या आता जवळपास सगळीकडे आपल्याला भरलेल्या बघायला मिळतात. पाऊस येतोय, पाऊस जातोय, मात्र शिवसैनिकांच्या गर्दी जी आहे ती आपल्याला वाढताना दिसते. अनेकांच्या हातात छत्र्या आहेत, काहींच्या हातात छत्र्या नाही आहेत. आपण जर बघितलं तर अनेकांच्या डोक्यावर फक्त रुमाल आहे. पण या पावसात देखील मध्ये मध्ये जो पाऊस बरसतोय त्याच्यामध्ये देखील शिवसैनिक आता इकडे उपस्थित झालेले आहेत आणि त्याला अर्थातच प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरेंची. सध्या नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण झालेलं आहे आणि आता शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे आता संवाद साधतील. दरम्यान आपण काही कार्यकर्त्यांशी इकडे संवाद साधूयात. आता कुठून आले तुम्ही? कुठून आले? शहापूर. शहापूरवरनं आलात, पावसामध्ये आलात, किती वाजता निघालेला? आम्ही 3 वाजता आलो. 3 वाजता. आणि आताही पाऊस पडतोय पण थांबणार, पूर्ण भाषण ऐकून जाणार? पूर्ण पूर्ण. मला सांगा तुम्ही कुठून आलात? नाशिक. नाशिक. पाऊस लागला का येताना? पंचवटीने आलोय. सकाळचे मुसळधार पाऊस आला तरी आम्ही भाषण ऐकूनच जाणार आणि बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे विचार ऐकूनच जाणार घरी. तुम्ही कुठून आलात? अकोले तालुका. अकोले तालुका. आणि आता पाऊस बरसतो इकडे आधीमध्ये, काय वाटतं उद्धव ठाकरे आजच्या भाषणामध्ये कोणते मुद्दे बोलतील, काय अपेक्षा? आपले याचे पावसाचे, आपले पुराचे, शेतकऱ्यांचे आणि युती होईल का? ठाकरे बंधूंची युती जाहीर होईल? होणार होणार होणार. आणि आणखी एक अपडेट येते, आपण पुढच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याआधी उद्धव ठाकरे हे आता त्यांच्या निवासस्थानात, मातोश्री निवासस्थानात या मेळाव्याकरता निघालेले आहेत. त्यामुळे काही वेळात उद्धव ठाकरेंचं इकडे आगमन होईल. तर उद्धव ठाकरे आता मातोश्री निवासस्थानात रवाना झाले आहेत आणि त्या काही वेळामध्ये आता मातोश्री या निवासस्थानातून उद्धव ठाकरे जे ते शिवाजी पार्क या सभेच्या ठिकाणी, मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतील. दरम्यान पुन्हा एकदा आपण बघतोय शिवाजी पार्क या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वज देखील आहेत आणि अनेक ठिकाणी शिवसैनिक जे ते हळूहळू येत आहेत आणि स्थानापन्न होत आहेत. पुन्हा एकदा नेस्को सेंटरला जाऊया, प्रज्ञाकडचे तिकडची अपडेट घ्यायला. प्रज्ञा.